मित्रमंडळी ते व्हिडिओमध्ये घ्यायला सांगतात आपल्याला. त्यांना नाव काय तुमचं? भावेश. तुझं नाव काय? सगळ्यांनी हाय करा व्हिडिओमध्ये. हाय. जंगल सफारी ट्रेक. तर आज आपण बदलापूर मधील वाघबील हा स्पॉट एक्सप्लोर करणार आहोत. तर तुम्ही सगळ्यात पहिला आलात ना बदलापूर स्टेशनवरून, तुम्हाला डायरेक्ट रिक्षा पकडून यायचं आहे सावरोली या गावात. सावरोली गावात दाखवायचे ही जिल्हा परिषदची शाळा आहे. जिल्हा परिषद शाळा आहे. इथे तुम्हाला गाडी लावायचा ऑप्शन आहे आणि इथून तुम्हाला पुढे ट्रेक चालत जायचं आहे. जास्त कन्फ्युजिंग काय नाही, पण ट्रेक थोडा लांब आहे. म्हणजे मी तर विचारलं त्या मुलांना, तर कमीत कमी बोलले की 1 तासाचा ट्रेक आहे. त्याला बघूया आता आपला हा ट्रेक कसा होतो. चला डबल बघूया वाघबील. चला आपण इकडे जिल्हा परिषदेची शाळा आहे सावरोली गावातली, आणि तिथून हा रस्ता इथून खाली आलाय आणि या रूटने आपल्याला पुढे आतमध्ये जायचं आहे. आणि तिथे पुढे खाली गाडी लावायला जागा आहे, पण ते बोलतं की बेस्ट आहे, सावलीमध्ये गाडी लावलं तर चांगलं आहे. तर आता बघूया आपण पुढचा आपला ट्रेक कसा आहे. आणि आपल्याला इथले गावातले मित्र भेटलेत, हे सगळे बघा मित्रमंडळी ते व्हिडिओमध्ये घ्यायला सांगतात आपल्याला. त्यांना नाव काय तुमचं? भावेश. तुझं नाव काय? सगळ्यांनी हाय करा व्हिडिओमध्ये. हाय. हाय कर मित्र. सगळे नवीन ओळख करून घेतल्या आपण, आता एन्जॉय केलाय आणि आता पुढच्या आपल्या ट्रेकच्या प्रवासाला सुरुवात करतोय. चला. सह्याद्रीमध्ये त्या लहान मित्रांना भेटून आपल्या लहानपणीचे आपले दिवस आठवले. तर त्या आठवणी आपण ताज्या करत वाघबीच्या दिशेने या निसर्गाचा आस्वाद घेत प्रवास चालू केला. गाडी लावून तुम्ही सरळ चालत ना मित्रांनो, इथे तुम्ही या ठिकाणी पोहोचता. इथे पण तुम्ही गाडी लावू शकता आणि इथून तुम्हाला सरळ खाली चालत जायचं आहे या ओढ्याच्या रस्त्याने, आणि इथून मग तुम्हाला पुढे जाऊन राईट मारायचा आहे. आणि आपल्यासोबत आज आहेत आपले ट्रेकचा पार्टनर होता मी तुम्हाला राजमाची आम्ही लास्ट ट्रेक केला होता. तर आपल्यासोबत वैभव आपला आहे. वैभव, किती दिवसांनी तू आता आमच्यासोबत ट्रेकला येतोय? झाले आता वर्ष झालं. 1 वर्ष, जवळजवळ 1 वर्षाच्या गॅप नंतर वैभव खूप त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये बिझी होता. स्ट्रगल चालू होता वैभवचा, खूप जास्त स्ट्रगल चालू होता. तर आपण सावरोली गावात थांबलोय ना, तर तुम्हाला बाजूला दाखवतो. इथे शेतीची कामं चालू आहे. आता तुम्हाला दाखवतो इकडे त्याने शेतीचं ऑलरेडी कामं चालू केले, आणि इथे भात शेती चालू आहे कारण पाणी खूप साचलेलं आहे. आणि तिकडे त्यांनी भात शेतीचं लागवड पण केली आहे. दाखवतो तुम्हाला पाठीमागे कसं आहे ते. इकडे ते भात शेती त्यांनी लावले, मग ते तिथून काढणार आणि इकडे सगळं चिखल करणार, आणि मग इकडे चिखलामध्ये पूर्ण ते लावणी केली जाणार. म्हणजे हा पूर्ण भात शेतीचा प्रोग्राम झाला आहे. खूप छान वाटतं, म्हणजे हे बघितल्यानंतर ना पुन्हा अशी गावची आठवण ताजी झाल्यासारखी वाटते मला.